अगदी झटपट होणारा आणि चवीला अगदी अप्रतिम असा लागणारा रवा मँगो शिरा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. तर त्यासाठी आपण इथे एक आंबा घेतलेला आहे. तर थोडेसे काप घेतलेत काजू बदामाचे, एक वाटी रवा आणि अर्धी वाटी साखर घेतलेली. तर आंबा व्यवस्थित स्वच्छ धुवून आपण तो कट करून मिक्सरमध्ये त्याचा पल्प बनवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी कट मारून मिक्सरमध्ये त्याचा पल्प फिरवून घेते. तर इथं मी कढई ठेवली, त्यात मी 2 चमचे तूप टाकले. इथं साजूक तूप, घरगुती तुपाचा वापर केलेला आहे मी. तर तूप व्यवस्थित गरम झालं की आपण त्यात जे ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडेसे गुलाबीसर रंगावर परतवून घेऊया. अगदी 2 मिनिट असे परतवून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी हे परतवून घेतलेत. लगेच ते 2 मिनिटात आपण काढून घेणार आहोत. तर काजू बदाम काढून झाल्यानंतर आपण त्यात तुपामध्ये रवा व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत. तर इथं मी बारीक रव्याचा वापर केलाय. तुमच्याकडे जो आहे तुम्ही तो वापरू शकता. व्यवस्थित असा गुलाबीसर रंगावर परतवून घेते. तर तोपर्यंत मी पाणी सुद्धा गरम व्हायला ठेवलेलं आहे. तर पाणी गरम झालं तोपर्यंत रवा सुद्धा व्यवस्थित भाजलाय. तर त्यात मी इथं पाणी टाकून घेतलंय. जवळजवळ रव्याच्या 2.5 पट पाणी लागतं इथं. तर व्यवस्थित असं पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण साखर टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी रव्याचं अगदी व्यवस्थित असं टेक्स्चर झालेलं आहे. 2 मिनिटं आपण त्याची व्यवस्थित असं परतवून घेऊया. व्यवस्थित असं परतवून झालं की आपण जो मँगोचा पल्प करून घेतलेला आंब्याचा तो आपण यात घालून घेणार आहोत. तर अर्धी वाटी जवळजवळ मँगो पल्प झालेला आहे तो आपण इथं टाकून घेतो. पाण्याचा वापर न करता ते मँगो प्युरी बनवून घेतली होती मिक्सरला. तर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं पण शिजवून देऊया आंबा. किंवा तुम्ही एक झाकण ठेवून एक वाफ सुद्धा काढली तरी चालेल. अगदी व्यवस्थित असा आंबा शिजतो. त्यानंतर त्याला एक असं अप्रतिम असा सुगंध येतो. तर तुम्ही बघू शकता तो मी इथे काजू बदाम पण टाकून घेतलेले तळलेले आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आपल्या इथं मँगो शिरा रेडी आहे. तर त्यात आपण आता थोडंसं विलायचीची पूड टाकून घेणार आहोत. तर अगदी 1 चमचा मी इथं विलायची पूड टाकून घेतली. त्याने एक छान असा सुगंध येतो आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी असं रवा आणि मस्त असं दिसणारा आपला मँगो शिरा रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मेनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.